जालना शहराला पिण्याच्या पाण्याचा तुटवडा जाणवत असून 25 दिवस होऊन देखील जालना महापालिकेकडून पाणी पुरवठा केला जात नसल्याची खंत काँग्रेसचे नेते सत्संग मुंडे यांनी व्यक्त केले। ते जालन्याच्या पत्रकारांशी बोलत होते। केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे वारंवार मी जालन्यासाठी हजारो कोटी रुपये आणले असं सांगतात, मात्र जालन्याला 25 दिवस होऊन देखील पाणी पुरवठा होत नाही। त्यामुळे त्यांनी याविषयी विचार करावा असा सल्ला मुंडे यांनी दानवेंना दिला आहे। तर जनतेलाच जर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल तर जालन्यामध्ये दानवे यांच्या माध्यमातून जे सिमेंटच्या रस्त्याचं काम सुरू आहे त्या रस्त्यांना आवश्यक तितके पाणी मिळते का, असा सवाल देखील मुंडे यांनी उपस्थित केला आहे। नाही, जालना शहरामध्ये पिण्याच्या पाण्याचा तुटवडा जाणवतोय। 25 दिवसामध्ये जालना महानगरपालिका जनतेला पाणी द्यायची परिस्थिती नाही आहे। त्याचबरोबर आपल्या जालन्याचे जे लोकसभेचं प्रतिनिधित्व करणारे आणि स्वतःला विकास पुरुष म्हणून घेणारे रावसाहेब दानवे सांगतात की मी माझ्या या 10 वर्षाच्या राज्य सरकार आल्यानंतरच्या कार्यकाळात अनेक हजारो कोटी आणले, पण ते जर इथं 25 दिवस पाणी देऊ शकले नसतील तर याच्यावर त्यांनी विचार केला पाहिजे। त्याचबरोबर जर जनतेला पिण्याचा पाण्याचाच प्रश्न असेल तर इथे हे जे काही त्यांचे सिमेंटचे रस्त्याचं काम चालू आहे तर त्या सिमेंटच्या रस्त्याच्या कामाला क्युरिंग मिळत असेल का, आणि ती जर सिमेंटच्या रस्त्याला आवश्यक अशी जर क्युरिंग मिळाली नाही, त्यांना पाणी नाही मिळालं, तर मग या सिमेंटच्या रस्त्याचा आणि या आणलेल्या निधीचा जनतेसाठी उपयोग होईल का नसतीच ही केलेली रस्ता आणि त्याच्यातून कमी क्युरिंगमुळं जर त्याची राखरांगोळी झाली तर याला हे विकास पुरुष उत्तर देणार का, हा सुद्धा जनतेच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला आहे। म्हणून ही धूळफेक करण्यासाठीची पाणी पुरवठा आणि विकासाची गोष्ट हे आपले लोकसभेचे खासदार करतायत असं मला वाटतं।